ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटी आलेले होते. तदनंतर काही दिवसातच राणी सरकार ह्या गरोदर राहिल्या. त्यावेळेला त्यांनी उपस्थितांना सांगितले की बांगडी लाव. त्याप्रमाणे पुढे राणीसाहेब प्रसूत होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. दुसऱ्या खेपेस राणी सरकार पुन्हा गरोदर राहिल्या. तेव्हा श्री स्वामी समर्थ हे चुलीजवळ जाऊन बसले. तेव्हा उपस्थितांना वाटले की ह्यावेळीही राणी सरकारांना कन्यारत्नच होणार. त्याप्रमाणे झालेही तसेच राणी सरकारांना कन्यारत्नच झाले. पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे श्रीमंत मालोजी राजे आणि राणीसाहेब हे काहीसे दुःखी होते. पुढे तिसऱ्यांदा यथाअवकाश राणीसाहेब गरोदर राहिल्या. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी दोन्ही हातावर थापटी मारून हाताने बंदुकीसारखी कृती करून ते म्हणाले, लगाव सरबत्ती. त्या सर्व लोकांनी ते पाहिले आणि तर्क केला की ह्या वेळेला राणीसाहेबांना निश्चितपणे पुत्ररत्नच होणार. त्याप्रमाणे यथाअवकाश राणीसाहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाला. श्री स्वामींनी वेळोवेळी दिलेल्या संकेताची प्रचिती सर्वांनाच आली. पुढे त्या पुत्ररत्नाचे नाव शहाजीराजे असे ठेवण्यात आले आणि हेच शहाजीराजे श्रीमंत मालोजी राजानंतर अक्कलकोट संस्थानाच्या गादीवर आले.